Krishna 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 Hare 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 Ram 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 Hare 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 Krishna 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 Hare 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 Ram 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 Hare 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 Krishna 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 Hare 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 Ram 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 Hare 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 Krishna 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 Hare 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 Ram 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 Hare 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 Krishna 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 Hare 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 Ram 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 Hare 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 Krishna 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 Hare 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 Ram 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 Hare 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 Krishna 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 Hare 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 Ram 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 Hare 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 Krishna 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 Hare 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 Ram 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 Hare 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 Krishna 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 Hare 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 Ram 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 Hare 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 Krishna 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 Hare 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 Ram 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 Hare 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 Krishna 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 Hare 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 Ram 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 Hare 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 Krishna 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 Hare 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 Ram 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 Hare 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 Krishna 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 Hare 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 Ram 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 Hare 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 Krishna 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 Hare Hare सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज सद्गुरु करावा सत्संग शोधून करावा सत्विकार विवरावा अंतर्यामी समर्थना फक्त ठाऊक आहे
त्यांच्या ठिकाणी त्याला शुद्ध झाली म्हणतात. की शुद्ध जाणीवर त्रिगुणांचा विचार केला असताना सत्वगुणाने भावते. शुद्ध जाणीव म्हणजे सत्वगुण. आणि अशी शुद्ध जाणीव निरंतर त्यांच्या ठिकाणी असल्यामुळं दासगुणात अशा ग्रंथाचं कर्तृत्व समजलं येत नाही. जसं ज्ञानेश्वर माऊलींनी किंबहुना तुम्हाला असं म्हणलं. तुकोबाला बोधविका घरी वेगळाची म्हणून म्हणतात. समर्थ आपल्याला तेच सांगतो की हा ग्रंथ जो आहे तो काय सत्ताचे अभिमाने कृपा केली दाशरथीने संत कृपेची वचने किंवा समर्थ कृपेची वचने तो हा ग्रंथ. त्या समर्थांच्या ओळीतलं समर्थ हे पद फार महत्वाचं आहे. आम्ही जरी त्यांना समर्थ रामदास स्वामी असं म्हणत असलो आणि ते समर्थ आहे की, पण त्यांनी समर्थ हा शब्द आपल्यासाठी आणि वापरून लिहिलेला नाही. तर समर्थ कृपेची वचने या त्यांच्या शब्द योजनेतनं हे समर्थ हे कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम सर्वतंत्र स्वतंत्र सर्व आता शुद्ध जाणीव करू जो राम आहे त्या रामाला ते समर्थ असं म्हणताय. पण त्यांच्या मनाच्या लोकांचा समर्थाची सेवका आता कोण आहे विचार करायचे की तो त्याच्याकडे बसलेलं दृष्टीने पाहिजे. तिथं तो समर्थ या शब्दाने रामरायांचा त्यांचं उपास्य आहे त्या उपास्य देवतेचा उल्लेख करताय. आणि मात्र समर्थ हा शब्द रामापेक्षा रामदासांना वापरतो. समर्थाने स्वतःसाठी हा शब्द वापरलेला नाही. ते आपण अत्यंत प्रयत्नपूर्वक लक्षात घेतलं पाहिजे. समर्थ असं म्हणजे या अर्थाने कोण माझ्याकडे पाहतो वक्र दृष्टीने समर्थाच्या देवता जे समर्थाचे सेवक आहे ते सेवक सेवाभावामुळे समर्थाचं जे सामर्थ्य आहे हे सामर्थ्य समर्थाच्या सेवकाच्या अंगी येऊन शिकत. 16 सुवास त्यापैकी सर्व मास पण त्या श्वानाचा आणि 16 कुठला पण त्याला कोणी जातो तसं दास जो आहे जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा सर्वोत्तम राम जो आहे सांख्यांच्या विचाराचा एकंदर जर सम्यक विचार केला तर सुरुवातीला तरी आपले सगळे संत हे सांख्याने प्रतिपादन केलेला पुरुष प्रकृती विचार जो आहे की जी सांख्याने 2 तत्ववादी पुरुष आणि प्रकृती सांख्य दर्शनकारांचं मत आहे. श्रेश्वर संख्यकारांचं निरीश्वर संख्यांचं नाही. प्रपंच अध्यात्माची उघड करून दाखवत असताना भगवत पूजेपाठ श्रीमदाच्या शंकराचार्यांनीही सांख्यवादच सांगितलं आहे प्रकृती पुरुष आणि मग हळूच अजातवाद सांगितलेला आहे. पण सुरुवातीला जसं बी पेरण्याच्या पूर्वी जमिनीची मशावर तसं सांख्याच्या तत्वज्ञानाच्या द्वारा सगळ्या संतांनी तुमच्या आमच्या मनाची मशालच केली आहे.
आणि मग अजातवाद सांगितलाय. आणि आता जो सांगायचा प्रकृती पुरुष वाद आहे तो प्रकृती पुरुष काय आहे आया आणि 10व्या दशकातल्या 9व्या समासातला विशेष आहे. त्याचं नामाविकरण असे किती दास बोले पुरुष इष्ट संघाने पुरुष प्रकृती नाम याची होई आहे म्हणून सद्गुरु करावा. करावा शब्दातला समर्थाना अभिप्रेत असणारा अर्थ सकाळच्या आणि सगळ्यांनी बोलून गेलो पुन्हा दिवस यायचं काही कारण नाही. होईल दुष्टचरण ही फार महत्वाचं आहे. परमार्थाचे सत्संग शोधून करावा. त्याचा शोधून हा शब्द किती वेळा अधोरेखित करावा. नुसतं सत्संग करावा म्हणजे नाही, म्हणजे सत्संग आहे त्याच्यामध्ये त्यांनी शोधून शब्द लागतात. शोधता आलं पाहिजे. काय शोधता आलं पाहिजे. आत्मा आणि अनात्मा याची जी सरमिसळ झालेली आहे की आत्मा आणि अनात्मा याची सरमिसळ निवडून आत्मा शोधता आलं पाहिजे. आमच्या आधीच्या काळातला शब्द सांगतो. तिच्या कमरेला जे चांगलं फडकं कोचलेलं असायचं त्याला ती शोधना म्हणत असे. मला अजून चांगलं लक्षात आहे. शोधना माझं शोधना असा तो मराठी भाषेत प्रसिद्धी शब्द आहे. समाज आमचा शोधून का शोधता आलं पाहिजे. तुकोबाराचे निर्यात काळजीला म्हणून त्याची जे सांगताय शोधी काळजी नाही. शोधल्याशिवाय सापडणारच नाही. आता कोणी एक प्राणी मात्र नाही. कोणी म्हणजे काही वेळा सकाळी 6 वाजता दिसू लागलं जरा आपण घराचा दरवाजा उघडला तर वातावरणामध्ये तीळ काही मोठा असेल त्याच्यापेक्षा बारीक उठणारे जीव आपल्याला दिसतात. आयुष्य किती 7 वाजता पाऊस नाहीसे झालेले असतात. पण त्याही जीवाच्या ठिकाणी आत्माला नाही हो. पण त्याला तो आहे याची जाणीव नाही. त्यालाच काय 84 लक्षात 83 लक्षात 99,999 लोकांना आपल्या आत्माराम आहे याची जाणीव नाही. हे कमचित प्रश्न विचारतो तुम्हाला. जाणारी जी सोन्याचं बोलणं तोंडात घेऊन आलेली मंडळी आहे आणि काही निर्धन सुद्धा आहे. बघूया आपल्याला जॅकपॉट लागतो का. ज्या घोड्यावर पैसे लावले जातात जो घोडा बिन मध्ये येतो ज्याला बक्षीस मिळतात. आपल्यामध्ये लोक इतका पैसा लावतात आणि मिळवतात त्याचं घोड्याला ज्ञान येतो. पण त्याची राजकारण आहे. सामान्य माणसाची माझ्या परिचयात आहे त्याची ही मंडळी लावण्यात आलेला पण सुपरिचित आहे. कोणता घोडा चीन मध्ये आणायचा त्याच्या घोड्यावरचे जॉकी जे आहेत ना त्यांच्या हातात असतं शिक्षण असतं. म्हणजे घोड्याला जाणीव नाही त्याला त्याचं मूल्य कळत नाही. तसं फक्त आपल्याच आत्माराम आहे त्याची जाणीव फक्त आणि फक्त मनुष्यालाच होऊ शकते. भावचाराने बोध शिवून सांगितले ज्ञानम विशेषा मानव योनीचा जर काही विषय असेल आहार
निद्रात भयात मैथुनंच सामान्यमेतच पशुही नराणा कृमीपासून नरापर्यंत सर्वपर्यंत स्त्रियांच्यापर्यंतही स्त्रियांना आत्मारामाचा जाणीव करून घेण्याचा अधिकार नाही असं नाही. नर नाही पुण्या याला फक्त करून घेता येऊ शकतो. तो सापडतो स्वतःला हा देवच आहे की जो नाशिवंत आहे. कारण नवया आत्मारामाचं पहा ते परब्रह्म आत्माराम या रूपाने तुम्हाला सर्वांच्या अंतःकरणामध्ये आहे. वेदांताच्या परिभाषेत सांगायचं तर अंतःकरण विशिष्ट चैतन्य म्हणजे आत्माराम. अंतःकरण या उपाधीने मर्यादित झाल्यासारखं जे चैतन्य त्याला समर्थ आत्माराम असं म्हणतात की जो आपल्या अंतर्यामी आहे सर्वांचे आहे. हरिपासून ज्ञानोबा सांगितलं सर्वांगी राम तो आहे. आणि विशेष आहे आपल्या नाट्या कुठल्या देहात तो शाश्वत आहे आणि व्यतिरिक्त सगळं मोठा अस्वत आहे. म्हणजे मोठा तुमचा आमचा देह हा सगळा शाश्वत नाही आणि सगळा अशाश्वत नाही. आत्माराम शाश्वत आहे आणि आत्माराम सोडून बाकी देहाचे सगळेच हे नाशिवंत आहे. तिथंच आपल्याला शोधता आलं पाहिजे. शोधणे सगळ्या शब्दांचा शोधावर विशेष भर आहे. समर्थांचा तर हाच चोर आहे. शोधला पाहिजे शोधला पाहिजे का त्याच्या शब्दाचा यदी चोरला देव तो काय बरं चोरला आहे. समर्थांनी आत्मारामाला चोरला देव असं म्हणलंय. पण तो चोरला देव कसा झालाय चोरला आहे म्हणजे चोरीला गेल्यासारखा आपल्याला तो वाचतोय की होता पण तो कुणीतरी चोरून गेला. आत्माराम कोणाला चोरता येत नाही. मग चोरला आहे याचं काही समज आपल्याला सांगताय सपोज काय आकार काय आपल्याला जाणू शकताय त्याचं कारण तो या देहात असून त्याच्याकडे आपलं लक्षच नाही. लक्ष नाही शोधून पाहावा शोधून पाहावा आणि शोधला कसा करतो कुठे शोधावा या ओळीचा आणि शेवटचं चरण असं एकाच शब्दाचं आहे अंतर्यामी. अंतरात्मा काय अंतर्यामी काय आत्माराम काय हा जो आहे ना हा कुठं आहे तर तो अंतर्यामी आहे. मग बाहेर नाही का तर तो अंतर्यामी कसा बाहेरही आहे. पण बाहेरचा केव्हा कळेल अंतर्यामी असणारा कळला तर बाहेरही तोच आहे. बोलायचा होतात सांगतात बाहेरही भीतरी तुला कमी होते. बापू कोणतेही संत असो एकत्र एक सांगतात या अनुभवांनी कोटेचे प्रयत्न तुम्हाला असले ज्ञानोबा असले निरोबाला असले चांगलं खाओ त्यांचं काय तुम्ही बदला. बहिणाबाईचा गाथा वाचा बहिणाबाईचा गाथा काय उत्कृष्ट साहित्य उत्कृष्ट पदार्थातनं अभंग अभंगातनं शब्दातनं आत्मप्रत्यय धडधडीत आहे. ते बहिणाबाईच्या गाथ्यातनं आपल्याला आत्मसंतांचा आहे. अंतराने बाहेर तसं तो बाहेरही आहे. आत आहे बाहेर नाही खाते नाही बाहेर आहे आधी असं नाही आधी नाही बाहेरही नाही तर अगदीच निकृष्ट तर तो अंतर्यामी आहे. आणि जसा अंतर्यामी आहे तसा तो बाहेरही आहे. बाहेरी भीतरी तुझं कमी द्यायचे त्या शब्दांनी तुकोबाला आपली
त्या परब्रह्म परमात्मा स्वरूपाची सदैव जागृत असणारी अशी आणि आत्मानुभूती सांगतात म्हणजे अंतरी आम्ही आहे. मग कुठे बदला नाही तर तो बाहेरचा करण्यासाठी अंतरी आम्ही करायचा आधी करायला पाहिजे. दृष्टांत जर कसं आहे पण ते त्याचं पोट भरलं आहे पण अन्न शिल्लक आहे. तो दुसऱ्याला चांगली बुद्धी असेल तर त्याची भूक भागू शकेल ना. अहो समर्थांनी सकाळी सांगितलं त्याने आध्यात्मवाद मान्य केले नाही. वास्तववाद नुसता वास्तववाद हे सांगत नाही. व्यवहारवाद हे समर्थांनी अर्थोपणे दाखवला त्याच्या वाङ्मयात सांगितलं. तिथे व्यवहारवाद आपण यथेच्छ जेवावे पुण्याचे इतरांना दिलावे पण नागोया सांगावे हा धर्म नव्हे. त्याचा अभ्यास नाही का व्यवहार आहे. अध्यात्मवादापासून व्यवहारवाद समजून आणतात त्याला प्रपंच करता येत नाही. परमार्थ संतांना अभिप्रेत असणारी जी साधना आहे ती साधना जर समर्थ कशाला म्हणत असतील तर देहबुद्धी हळूहळू कमी करून देहबुद्धीची कल्पना काढून देहबुद्धीचे पडदे बाजूला काढून अंतर्याने त्याला पाहण्याचा प्रयत्न करणं म्हणजे साधना. रोज सकाळी उठून तासभर या ग्रंथातून थोडं त्या ग्रंथातून थोडं त्या ग्रंथातून थोडं श्लोक असतील अभंग असतील भोवळ्या असतील असं वाचणं की अगदी पूर्ण स्वरूपाची साधना आहे. अंतर्यामीला शोधणं हा खरा साधना शब्दाचा सगळ्या संतांना अभिप्रेत असणारा आहे. पण आम्ही त्या अर्थाकडे पूर्ण कानाडोळा केलेला आहे. अशा साधनाचा काही उपयोग नाही. अंतर्यामी त्याला शोधा सर्वच आहे. मग आता तुम्हाला एक प्रश्न विचार बरोबर जन्माला 1000% विश्वास आपल्या मुलग्याच अंतर्यामी नाही का आहे ना. कोपरात घोड्यात पोटात पाठीच्या कड्यात दोन्हीकडे असतात आणि रोमारोमात आहे ना. पण तो आहे याची जाणीव गुडघ्यात होते पाठीच्या कड्यात होते हातात होते डोक्यात कुठे होते तिकडे होते. हो ना हे सगळं कसं अवघड आहे. सोबत केलेला चहा असं प्रवचनला माणसं सांगतात हे दुर्दैव आहे आमचं आणि संतांचं. हो सर्वच काय चहा आणि कसं म्हणतात आपल्याला नाही त्याला दुर्गत वाढ येतो. एक काळचा जो आणि पाचवी वाजची असलेला गोल वाजतीचा तो होता ना त्याचा आवाज नाही. पंप मारत असतो तो आवाज डोकं मारत पण तो आणि ओघड्यांचा तो होता प्रवासाचा तो आवाज रहित होता. आवाज नाही पण तीव्र होता बिलकुल रहित होतो. तो अवकाश संपला. तुम्ही सन्निविष्ट हो विनोद थोडा आपल्याला खूप विनोद विनोद करायचा नाही. होईल तितका अल्पबुद्धीने माझ्या तत्व विचार करायचा. तुम्ही या ओळीचा समज सांगताय का हृदयानच का पंचमहाभूतांचं कळलं एक दाखवला एक विषय आहे. समर्थाने पंचीकरण एवढं उदाहरण सांगितलंय इतकं पंचीकरण वेदांतातलं अन्य कोणत्याही तत्व वागण्यात समर्थाने जितकी त्याची चिकित्सा केली आहे. समर्थ
आमचे सगळे संत वेदांताच्या पुढे 2 पावलं गेलेले ते मला सांगायला मोठा आनंद होतो. वेदांतामध्ये अंतःकरण चतुष्टय सांगितलंय. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. समर्थाने अंतःकरण पंचात सांगितलंय. मन, बुद्धी, चित्त, अहंकार या चालामध्ये 5वा रस आहे की जो समर्थाने अग्रक्रमाने पहिला फिरून गेला आहे. शुद्ध लागी, शुद्ध लागी पुन्हा मन, बुद्धी, चित्त, अहंकार अंतःकरण करू शकतो. बुद्धी पंच आपल्यालाही परिचित आहे. इंद्रिय पंच, विषय पंच, कर्मेंद्रिय पंच, ज्ञानेंद्रिय पंच समर्थाने सुंदर पुस्तकं दिलेली आहेत. पंचीकरण ज्याला म्हणतात. हृदय आहे मुळामध्ये थोडं मुळापासून चांगलं कारण नाही होईल तर होणार उद्या अशा 2 सत्रात सुद्धा. पण काय होईल तेवढं तरी स्पष्ट विचार येईल ना. ज्याने होतं त्या महाभूतामध्ये विलीन होतात ते भूत कोणतं? आकाश. आकाश कशातनं निर्माण झालं? आत्मा नामाचा अंतर्यामी जो आहे शुद्ध नामी त्याला समर्थ म्हणतात. त्या शुद्ध नामीच्या अंगी सदंगभूत असणारी समर्थांचा शब्द मूळ माया. ही मूळ माया त्रिगुणात्मक आहे. सगळ्या सांगितलं भगवंत सांगताय सगुण गुण माया आणि सगुण गुण माया. नाथांचा आणि समर्थांचा अन्योन्य संबंध आहे. समर्थांच्या अगोदरी समर्थांना नारायण असताना कुंचित असताना नाथांच्या पायावर असलेला आहे असं चरित्र आहे. आता नाथांचा म्हणजे मी असं म्हणे जसं एक लोकवाक्य ज्ञानाचा टेक्या आणि नाण्याचा चुक्या नाथांचे समर्थ असं म्हणायला काही हरकत नाही. त्रिगुणात्मक ही मूळ माया. ही मूळ माया त्या मूळ मायाचा परिणाम आणि शुद्ध नामी म्हणजे परब्रह्माचा विवर्त म्हणजे दृष्टवित्व आहे. पुन्हा पुन्हा सांगतो मायेचा परिणाम आणि परब्रह्माचा विवर्त म्हणजे हे दृष्ट ब्रह्मांड आहे. शुद्ध ब्रह्माचा नाही आणि मायाचं तर नाहीच नाही. पण ब्रह्माचा विवर्त आहे कसं? सोन्याची पाशी, सोन्याची घरी, सोन्याच्या वाशी कोणताही सोन्याचा अलंकार हा सोन्याचा विवर्त आहे आणि सुवर्ण कलाकाराचा परिणाम आहे. असं कळेल. अलंकार हा सोन्याचं काय विवर्त आहे. सोन्याचं काही बदल नाही. सोनं सोनच आहे. फक्त त्या अलंकार या नावाला आकाराला वापरण्यात योग्य झालेला आहे. आता हे विवर्त आहे. सोन्यात काहीच बदलत नाही. आणि माया म्हणजे सुवर्ण कलाकार आहे. त्याची कला पुसत त्या ठिकाणी असणारी अलंकाराची संकल्पना ही सोन्याच्या आधारे त्यांनी साकार केली आहे. म्हणून तो सुवर्ण कलाकाराचा परिणाम आहे आणि सोन्याचा दिवस आहे. विवर्त आणि परिणामाचा भेद आहे. दूध आणि दुधाचा खवा हा दुधाचा विवर्त आहे आणि दुधाचं दही हा मायेचा परिणाम आहे. परिणामामध्ये मूळ रसाचं आणि लक्षण बदलतं. विवर्तामध्ये त्याला मुळीच धक्का लागत नाही. तसे दुष्ट हा शुद्ध आणि परब्रह्म याचा विवर्त आहे
आणि माया जी आहे तिचा परिणाम आहे. आपला विषय इथून निघाला की हे पंच सांगत असताना जाणीव जी आहे हे आत्मारामाची ती हृदयात का होते. आत्मना आकाश संभूता सुशिवाचा त्या अंतर्यामी शुद्ध ब्रह्मापासून आणि आकाश हे महाभूत झालं. हा आकाशातनं ते क्रमाने झाली म्हणून पृथ्वी चालले आपाचा तेजात, तेजाचा वायू आणि वायूचा आकाश. तुझ्या विचार करू त्याचा आकाश हे भूत जे आहे त्याच्याही ठिकाणी त्रिगुण आहे. प्रत्येक भूत हे त्रिगुणात्मक आहे. एका गुणाचं कोणतंही भूत नव्हे. आपण याला भूत म्हणून घेतो हे नव्हे. भूताभिप्रेत भूत म्हणजे पंचमहाभूत. प्रत्येक महाभूत त्रिगुणात्मक आहे. का माया कार्य आहे, मायाचा परिणाम आहे, त्यामुळे त्रिगुणात्मक आहे. अहो प्रभू सत्ताकडे त्रिगुणात्मक आहे. तर पंचमहाभूताची व्याख्या नवल आहे. आधी करताना सुरुवातीला त्रिगुणात्मक जय मूर्ती पण विषय निघाला म्हणून सांगतो तिथं त्रिगुणांची साम्यावस्था आहे आणि आपल्या ठिकाणी त्रिगुणांची साम्यावस्था नाही आहे. त्रिभिन्न अवस्था आहे, भिन्न अवस्था आहे, भेद अवस्था आहे. दत्तात्रयांच्या ठिकाणी त्रिगुणाची साम्यावस्था आहे. म्हणून त्रिगुण असून सुद्धा गुण आपली इच्छा असं उच्चते असे गुरुदत्तात्रय आहे. अशी त्याची संगती लावली पाहिजे. त्रिगुणात्मक म्हणून वर्णन करत असताना आपला पुस्तकात विषय नाही. आता त्रिगुणात्मक मग आकाशाच्या रजगुणापासून अंत कळलं ना. आकाश काय झाला का समूहापासून तयार झाला. कशापासून झाला तर आकाशाच्या रजगुणापासून समूहापासून अंतकरणाची निर्मिती झाली. आकाश ज्या भूताच्या अंगी तो सत्वगुण आहे. त्या सत्वगुणापासून अंतकरण हा आपल्या शरीरातला भाग तयार झाला आणि त्यामुळं अंतर्यामीची जागी ती गुडघ्याला नाही, डोक्याला नाही, पाठीला नाही, पोटाला नाही, घोट्याला नाही, तळपायाला नाही. त्या अंतर्यामी अंतकरणात आहे. त्याचं साधन सांगितलं. आता तो अंतर्यामी मग तिथं शोधता आलं पाहिजे ना. वस्तू हलवली आहे तिथं आज कोणवार आहे मंगळवार शुक्रवारची गोष्ट लागतो. म्हणजे शुक्रवारी आणि आठवड्यात आम्ही आलो. आमचे नातू आणि नातसूबाई परीक्षेला घेऊन कुठेतरी वास्तुशांतीला गेले. गेल्या 12 वाजता ते 5 वाजता आले. तुम्हाला एकदम या 4 दिवसात 7 एवढं झालं जाणून होते. त्या मुलीला त्या अंगावर कपडा चढून येणार या 12 काही तिथे आमच्या नातसूबाईंनी कपडे काढले. कपडे काढले आणि आमच्या लागल्या काय म्हणून शहराची साखळी काय झाली मला काय विचारते. शहराची साखळी काय झाली तुला काय करायला काय झालं हे रडू नको. रडून काय उपयोग. कुठे गेला होता तिथं तपासा. म्हणजे नात्यातली मंडळी त्यांना ते विचारायचं की आमच्या आम्ही मुलीच्या वेळेस ते समजत नाही बघा काय ते कसं विचारायचं. माझा भाग नाही. मग कुणीतरी गाण्या वाजत सांगितलं ज्योतिषाला विचारा. ज्योतिषी विचार करता त्याने आमच्या सुंदर कुठे गेला होता सांगलीच्या कोणत्या बाजूला आहे तो विश्राम मागेला आहे. म्हणजे त्याने अंदाज केला पूर्व दिशा आणि सांगली विश्रामला जो रस्ता आहे तो रस्त्याच्या डाव्या चाला आहे का उजव्या चाला आहे त्याने डाव्या चाला आहे. म्हणजे उत्तर आणि पूर्व शोधा.
काय घेतली काय म्हणजे त्यांनी सांगितलंय उत्तर आणि पूर्व याच्या मधली जी दिशा आहे ना तर उत्तर पूर्व भाग सांगव म्हणून केव्हा निघतात दोघायला हे खवसच माणूस आहे कमी करतो माझा तो आपलं काय अर्थ असतो ना. अरे शिक्षक नाहीच झालं शिक्षक शोधलं तर काहीतरी सुधावा लागेल ज्योतिषी काय तपास ना असो किंवा अधिक आपण विचार करण्याचं तात्विक म्हणून बोलायचं धारित्य करतो हे इतरत्र बोलणार नाही. अर्जुनाची जी नाव आहे त्या नावाच्या आधारे एक श्लोक आहे तोडगा म्हणून सांगतात पानावर घेऊन पाच उलटा ठेवा काही नाही वस्तू आपोआप येईल शिवाय शुद्ध झाली आहे वस्तूची गेली की आपोआप पण विचारच नाही आपण किती भ्रमात होतो या भ्रमाचा कधी भोपळा फुटणार भ्रमाचं कधी निराश होणार. समर्थ वारंवार कठोर शब्दांचं सांगताय चुकवायला सांगते अरे ब्रह्मांडची हा जगाचा नाही जगाचा भरोसा हवे कृताचा विचार दुकानदार लिहितात आज लोक उद्या उदाहरण आपण म्हणलं नाही की पाटील उदाहरण तर कुणाला घ्यायचं नाही तुमचा विलंब होता बघा त्यांनी फाशी लावली मोठी 45 वर्षाचं आयुष्य ज्यांचं आहे त्यांना उधार मागणे एक बाजूवासी म्हणून जावं आपण समजा आम्ही बाबा 1 वर्षाच कमी आहे 1 वर्षाच काय धरून वस्तू कमी गेलेली आहे तुम्हाला पुढे नका घेईल का 45 वर्षाच्या माणसाने आपल्या आई वडिलांना घेऊन यावं उधार मिळेल म्हणजे उधार घेत नाही असंही म्हणायचं नाही आणि कुणाला उधार घ्यायचं नाही काय आपले कथांना लोक मला काय सांगायचं काय थोडा जिथं हलवलं तिथं शोधलं पाहिजे मग पुसायचं अंतर्यामी अंतःकरण अवच्छिन्न चैतन्य ते विश्वास व्यापून असणारं सच्चिदानंद घन परब्रह्म जे आहे त्या परब्रह्माचं समज ज्याला शुद्ध जाणीव म्हणतात त्या शुद्ध जाणीवेमध्ये पडलेलं प्रतिबिंब वेदांताचा बिंब प्रतिबिंब वाद महात्मा आणि परब्रह्म यांचा संबंध सुरुवातीला बिंब प्रतिबिंब वादाप्रमाणे आहे पण अंतिम मुक्काम आहे की प्रतिबिंबाला बिंबाशिवाय स्वतंत्र सत्ता स्वतंत्र अस्तित्व स्वतंत्र नेतृत्व स्वतंत्र भाषित्व नाही ते प्रतिबिंब हे बिंबाचंच आहे आणि ते कुठं जाऊन निघत तर ते प्रतिबिंब या बिंबाचं पाहिलं आहे त्या बिंबातच प्रतिबिंब सामावतं हो बिंबाचे अगदी अगदी बरोबर. मग या वेदाच्या वचनाच्या आधारे या प्रमेयाच्या द्वारा अंतर्यामी जो आहे अंतःकरणावर चिन्ह चैतन्य अंश आणि अंशी या रूपात आहे. मग अंशी जो आहे त्या अंशीचा जो अंश आहे त्या दोघांचं जर पृथक्करण केलं तर एक घटक अंशीमध्ये आहे एक घटक अंशामध्ये आहे. 100 ग्रॅम वजनाचं अमेरिकेच्या रिझर्व्ह बँकेच्या सही सिक्क्याचं बिस्किट आहे पारलेची नव्हे आणि त्यातलं 1 मिलीग्रॅम सोनं आहे. तत्वतः सोन्याचा कट मिलीग्रॅम असो अगर 100 ग्रॅम वजन असो कट एकच आहे ना. किंमत 1 मिलीग्रॅमची किंमत 1 मिलीग्रॅमची 100 ग्रॅमची किंमत 100 किमती फरक आहे पण
स्वतः पृथक्करणात काही फरक नाही. देवाची बरे तुका म्हणे खरे तुम्ही. तुका म्हणाला नको वाचू वाऊला आहे तू अंगा अंगी डोळे भरी. कसं समजलं यावेळी सांगताय तत्वविचारा विवरावा अंतर्यामी. अंतर्यामी असणाऱ्या आत्मारामाचा विचार करायचा की जो आत्माराम आत्म आणि अनात्म यांची सर्व आता आहे. त्यातला अनात्म कळलं पाहिजे, आत्म कळलं पाहिजे. अनात्म शील समजून त्याचा त्याग करावा आणि आत्म शील आहे दूध आहे असं समजून त्याचं ग्रहण करावं. एवढा अर्थ अंतर्यामी हा शब्दात आणि दर्जेला आहे. विचार करण्यासाठी काय करायला पाहिजे? आहे त्याचा विचार करतोय. एकदा विषय आणि प्रस्तुत झाला. सत्संग शोधून धरावा हा विचार करण्यासाठी निरांत त्याची सत्संगाची सदासंगाची सज्जनाची करावी होय ना का दुर्जनाची करावी. आता श्लोक आहे सत्संगाची सत्संगाचा महिमा. सत्संगाची मला सांगायचं नाही भेटतो काही कारण नाही. सत्संगाची सज्जन शब्द आपल्याला परिचित आहे ना. आपण सगळे सहज आपण सज्जन 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 शब्दाचं मुलार्थ आपल्या ध्यानात मी सज्जन सद्वस्तू जे आहे त्या सद्वस्तूशी एकरूप झालेले आहे. अभिन्नता अखंडत्वाने अनुभवाला येणारे हे सज्जन. त्याचा जो आहे तो बाजूला जाऊन जर जोडला गेला आणि सज्जन शब्द तयार झाला. मूळ शब्द आहे सज्जन. सद्वस्तू काळाला जीवनात प्राप्त झालेली आहे. वस्तू काळामुळे झालेली आहे. कधी होता स्वस्ती श्रीवशेषु जो नकोरी शरणावासू नाही मग लाजू प्रगतला करी. अशी सद्वस्तू त्याच्या नित्य प्रत्ययाचा अनुभूतीचा विषय हे सत्य म्हणजे सत्य. किती वाळू किती आणि रत्न किती. आपण जरी सोनाराच्या सुवर्ण कलाकाराच्या दुकानात सराफाच्या दुकानात जातात जरी बाजारामध्ये गेलो की फक्त रत्नांच्या व्यापाराची दुकान आहे. तिथं फक्त रत्न आणि सुवर्ण कोंडणात बसवलेल्या रत्नांचे अलंकार. मग आधी रत्न सराफाच्या नाही जवळेल्याही दुकानात असतात. कासेत मांडलेली नसतात. तर मखमली आणि आवरणाच्या पेशा ज्या आहेत त्या पेशामध्ये गुलाबी रंगाचे कागदाचे गुलाबी येतात. तशा कागदामध्ये मखमलीच्या कापडाच्या तुकड्यावर घरीवर रत्न घेऊन ही मखमलीची कापडाची गती बंद करून ही त्या कागदाला गुंडाळून त्या कागदाच्या पुढ्या त्या मखमली आवरणाच्या पेशीत ठेवलेल्या असतात. वाळू पण आता तर कन्स्ट्रक्शन म्हणलं आणि सांगतो वाचतो आणि कॉर्पोरेशन रस्त्यावर बांधकाम साहित्य ठेवल्याबद्दल तुमच्याकडनं भागा काढले असं माझ्या तरी माहितीनुसार मला ज्ञात आहे. वाळू जर रस्त्यावर पडली म्युन्सिपाल्टीचा आणि जो अधिकारी आहे तो येतो कोणाची वाळ वाचची किती दिवस ठेवणारा गाडी द्यायची पावती फाडून काय का असं करा. सिमेंटच्या ठिकाणा ज्ञात आहेत
त्यातनं वाळू भरा, आपल्या बांधकामात नेऊन ठेवा. वाळूचा खडी सुद्धा सध्याचे कॉन्ट्रॅक्ट जे आहे ते अशा प्रकारे वाळू खडी अशा प्रकारे ठेवतात. बापू महागलो वाळूचा भाव काय आहे? पैसे आजबाज घेऊन वाळू वेगळा मिळेल असं नाही. जास्त काम कटून राहतो काय वाळू नाही हो. वाळू आहे यांचं जे प्रमाण आहे तेच प्रमाण त्यांच्यातलं आहे. आणि म्हणून समज झाली माझ्या शब्द असतात की शोधल्याशिवाय आणि ते सापडणार नाही. म्हणून सत्संग शोधून झाला आणि सज्जन आहे ते आपल्याला कळलं पाहिजे, शोधता आलं पाहिजे. शोधता आणि शोधल्यानंतर ते संत कळलं पाहिजे, त्याच्या पुढची पाहिजे. आणि सज्जन कळणं सोपी गोष्ट नाही. स्वतः जो अवगुणित आहे, अवगुणांचा पुतळा आहे, त्याला सज्जन नाही करत. जे गुरुवर्यांचे आणि गुरुबंधू ज्येष्ठ स्वामी एक दाखला द्यायचे. ब्राह्मण आणि ब्राह्ममुहूर्तावर आपल्याला तुझी आज्ञा काय करावं? ब्राह्मणे मुहूर्ते उत्साह आत्मनोत ब्रह्ममुहूर्तावर जागेचे आला सद्गुण. मी असं म्हणणार अंगावर असू द्या, भोगला असू द्या, श्रावणाला असू द्या, उपरणा असू द्या, काही हरकत नाही. पण वस्तू मात्र प्रथम सद्गुण घरी करून पावलं आणि उठून आत्मचिंतन करा. नामे मोठे चिंतन आत्मनोत्तम. हो गवळी येणार 7:30ला, जरा दूध नाही, आणि उद्या 4 असतो, 4 येतो झुंबत बरोबर. माझं काही म्हणणं नाही, पण उठून बसल्यावर प्रथम आत्मचिंतन करा. ब्राह्ममुहूर्ताची वेळ एक 5 होते आपल्या मागच्या मुक्कावरून पुढच्या मुक्कामी निघाले. कोण होते ते मागच्या मुक्कामावर? त्यांनी मागच्या मुक्कामी दरोडा घातला होता आणि दरोड्यातलं डबलं अंगावर न ठेवता कुणी रानात करून होती ती पुण्यासाठी ती निघाली. निघाली असताना पार झाली होती एक महात्मा. आज मी चिंतनात म्हटलं होते, मी काय म्हणले एकमेकाला, अरे पहा आपण दरोडे खोलाव, दरोडे दुश्मन चोऱ्या कर, पण अंगावर घालत नाही, कुणीही रानात करून घेऊ. आता रात्री गल्ला मारलाय आणि आमचं पालक झाली तरी मांडी खाली घालून जातो. नंतर काय आहे की पहाटेचं गार वाजं लागल्यामुळे त्याची उतरायला सुरुवात झाली होती. तेवढे लोक म्हणतात काय पिकत काय पिकत, आम्ही तरी बरे. आता आमची गार वाऱ्याने उतरायला लागली, घराकडे लावायचं वाटू लागले. आता याला करून आली ते पुढे गेले. तिसरे आले, 5 होते, वाटकरी यात्रेकरू होते, साधक होते. मला काय भाजवात बोलले आहे, आपण जेव्हा वाटचाली आहोत तेव्हा पुन्हा वर यायच्या आधी जेवढा प्रवास येईल तेवढा करा, सुखावं म्हणून आपण निघालोय. आत्मथोडे भाग्यतेच ब्राह्मण म्हणतावं, आत्मचिंतन करावं, कसं जावं
त्याच्या पायावर नतमस्तक झाले, पुढे गेले. त्याची एकच ना, एकाच स्थितीत होती ना. तिघांना 3 भाजले का? सॉक्रेटिसचा जो अंतरंग शिष्य झाला प्लेटो, प्लेटोचं एक वाक्य आहे, मी काय म्हणतो, आपल्याला दिसत, आपण पाहतो काय तू आज मुळी आहे, आपल्या जे असतं ना तेच आपल्याला समोरच्या सगळं बोलून जन्माचं आपल्याला बोल आहे, बिना लोक जन्माचं आपल्याला ते चालत आहे. आणि सज्जन माणसाचं याचा एक विचार वाटला, हा चालू आत्मचिंतनात्मक नाही, त्याच्या चरणावर तरी नतमस्तक होईल. का सांगितलं उत्तर आणि विस्ताराने दृष्टांत. साधू कळले पाहिजे संगत करण्यासाठी. संतांचा महिमा संतती जाणची, दुर्लभाची अनेकाची, बहु सुधारली झाली मैस गाय, तरी काय होईल कामधेनू. किती दुःखी निराशी कामधेनू कशी होईल. तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण तरीच महिमान गेलं करू. आपल्या अंगी काहीतरी थोड्या आमच्यात मग 0.000 इतकेला असेल, थोडे तत्व असले तर साधू करेल. अवघडांचा तो कोटी पुतळा आहे, त्याला साधू समोर येऊन सुद्धा करणार नाही. अंगावर व्हावे त्या तो चालू आणि शोधून कुणाला सापडे तर ज्याच्या अंगी तोही पात्रता आहे. आपलं भारतीय तत्वज्ञान, आपला वैदिक धर्म, त्यांचं भर जास्ती कशावर आहे, हक्कावर आहे का कर्तव्यावर आहे. हक्कावर नाही, हक्कापेक्षा प्राधान्य कर्तव्याला आहे. पण आम्ही कर्तव्याला चुकणार, हक्क पाहिजे, आम्हाला आदर्श पाहिजे. हक्क पण कर्तव्य त्याचा काय आमचा संबंध आहे. कर्तव्याचे आमचा काही संबंध, हक्क मात्र पाहिजे. ठेवली तुमच्या बापाने हक्क. आता तो अधिकारी आहे की जो कर्तव्य पालनात कसूर करत नाही. सुचलेलं तुमचं म्हणून सांगितलं. आणि अशी काका चिंतन सुचतात त्या दयाधन करुणा पानावर पाठवण्याची कृपा आहे. त्यातून हे ग्रंथ हातावर येतात. अन्ना केवळ एक समांतर हवं असा आपला विषय. ओळख आलं पाहिजे, शोधता आलं पाहिजे, साधू शोधला पाहिजे. शोधल्यानंतर मग त्याची सांगण्याची का तुमचं आमचं जीवन जे आहे ना ते कसं आहे, त्याचा एक नाजूक भाग आहे, नाजूक गुण आहे. मी त्याला ब्लॉटिंग पेपरची उपमा देत असतो. ब्लॉटिंग पेपर मला वाटतं जवळजवळ आउट ऑफ स्टॉक जाहीच संपली. बॉसने दिलेलं काही ब्लॉटिंग पेपरची गरज लागत नाही. पण जोपर्यंत आम्ही शाही ताप हे ज्याने लिहित होतो लागत होता, काय करतो तो पण शिकतो. तसा आमच्या ठिकाणी हा नाजूक गुण आहे, तो शिकतच. अवगुणावर टाकला अवगुण शिकेल, सद्गुणावर टाकलं तर मग सद्गुण शिकणारे असं जर वाटत असेल आपल्या जीवनरूपी ब्लॉकिंग पेपरने, तर संगती कोणाची करायला पाहिजे, सत्संग शोधून करावा. शोधता आले पाहिजे आणि शोधून नुसतं चालणार नाही, त्याची संगती करता आली पाहिजे. सत्संग आणि सत्संगाची शिवाय परमार्थ सगळं रूप नाही.
परंतुला आपल्याला वाटच सापडणार नाही. त्यामुळे सांगितलं सत्संग संतांचे संगती मनोमार्गती आकारावाधिपती हे पंथे अपंथय सत्संग. संत म्हणतात काय सत्संगती देही चरण सेवा तुझा न पडावा आधी भाव माझ्या देवा पुण्याचा मनोरथ माझा भाव आहे ते मला सदा सर्व काळ सज्जनांची संगती लाभावी आणि ती तुझी कृपा असेल तुम्हाला ते शोधणं आणि अखंड त्यांची संगत लाभणं हे मला शक्य होईल. म्हणून जमन भविष्यात दुसऱ्या जन्मात बांधताय सत्संग शोधून करावा आणि मग त्या सत्संगाची काय करावं तत्विचाराला घेऊन राहावा अंतर्यामी. या दोन करण्याचा विचार आपण ज्याच्या सकाळच्या आणि सायंकाळच्या सेवेमध्ये करू. पुंडरी कवरदा श्री ज्ञानने सद्गुरु ज्ञानेश्वर विठ्ठल 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 पुंडरी कवरदा श्री ज्ञानने सद्गुरु ज्ञानेश्वर. गजानन महाराजांनी खूप सेवा केली. 2 दिवस दिवसात 4 कार्यक्रम केले. त्यामुळे मी माझ्या अखत्यारीमध्ये 4 ठिकाणी